आणि आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिले कल हाती येतील आणि अबकी बार कुणाचं बिहार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। एनडीएचं सरकार की तेजस्वी यादव राहुल गांधी हे बाजी मारणार। बिहारच्या निवडणुकीमधला बाजीगर कोण? 243 जागांसाठी आज मतमोजणी आहे। बहुमतासाठी 122चा आकडा कोण गाठणार हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बिहारची निवडणूक ही देशाची दिशा ठरवणारी निवडणूक असते, लोकशाहीला दिशा देणारी निवडणूक असते, म्हणून त्याकडे पाहिलं जातं। नितीश कुमार की तेजस्वी यादव, कुठला चेहरा बिहारचा राजा ठरणार? किंग मेकर कोण ठरणार? प्रशांत किशोर यांचा पक्ष कुणाला धक्का देणार का? हे सगळेच मुद्दे आहेत ज्या अनुषंगाने ही निवडणूक महत्त्वाची ठरते। आमचे रिपोर्टर शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, बिहारच्या आजच्या रिझल्ट्सकडे कसं बघायचं? कुठले मुद्दे जास्त प्रभावी ठरू शकतात? नम्रता, जर आज पाहिलं तर असं वाटतं की देशाची दिशा देणारी ही निवडणूक ठरवेल। पहिल्यांदाच बिहार हा जातीच्या बाहेर येऊन महिला आणि युवकांच्या साथीने नवीन सरकार या ठिकाणी स्थापन होईल। ते कोणाचं होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जसं तुम्ही सांगितलं की बिहार ही दिशा देणारं राज्य आहे, तर बिहार हे दिशा देईल, कारण आतापर्यंत या देशामध्ये ज्या ज्या चर्चा झाल्या त्या पुरुष केंद्रित मतदारांच्या संदर्भात झाल्या आणि या देशामध्ये फक्त पुरुषच राहतात की काय अशा संदर्भातल्या चर्चा राजकीय पटलावरती, टीव्हीवरती, सगळ्या माध्यमांवरती होताना पाहायला मिळाल्या। या देशामध्ये अजून एक वर्ग राहतो, तो म्हणजे महिला वर्ग, आणि सगळ्यात पहिल्यांदा 20 वर्षापूर्वी या महिला वर्गासाठी जे कोणी काही केलं असेल त्याच्यामध्ये सर्वात वरती नाव येतं ते म्हणजे नितीश कुमार यांचं। त्यांचा सायकल पासून सुरू झालेला प्रवास हा आता 10,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे आणि या 10,000 रुपयाची जी रक्कम आहे ती सन्मानजनक निधी आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा निधींना रेवडी म्हणतात, मात्र महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये दिल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात महिलांचं मतदान हे महाविकास आघाडीच्या विरोधात झालं आणि महायुतीला झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी जर 10,000 रुपये दिलेले असतील आणि हे 10,000 एक सन्मानजनक निधी म्हणून महिलांसाठी असणार आहे, त्यात 10,000 रुपयामधून ते काहीतरी करू शकतात। त्यामुळं हे 10,000 जे आहेत मोठा फेरबदल करताना या निवडणुकीमध्ये पाहिलं जाऊ शकतं। आता हे 10,000 घेतल्यानंतर त्या 30,000कडे जात आहेत की, कारण तेजस्वी यादव यांनी 30,000 देण्याची घोषणा केलेली आहे। पण एक फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे, वाढलेलं जे मतदान आहे ते महिला वर्गाचं असू शकतं। दुसरा फॅक्टर आहे युवक। हा युवक जो आहे वेगवेगळ्या जातीमध्ये आतापर्यंत बांधला गेलेला होता, यावेळेस तो बेरोजगार असो किंवा वोट चोरीचा मुद्दा असो, या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्याच्यामध्ये राहुल गांधी यांची वोट चोरीचा जो मुद्दा आहे युवकामध्ये अनेक ठिकाणी पोहोचले, भलेही तो वोटमध्ये तेवढ्या प्रमाणात येतो की नाही माहिती नाही। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे पाटील आहेत। सर, काय आशा आहे यावेळेस निवडणुकीमध्ये बिहार जातीच्या बाहेर जाऊन जातीचे समीकरण तोडून मतदान करेल का? पोट मोठा आहे सगळ्यात। जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा याच्यापेक्षा पोट मोठा आहे। रोटी कपडा मकान मोठा आहे, नोकरी मोठा आहे, आरोग्य मोठा आहे आणि त्याच्या गोष्टी आम्ही केल्या। आम्ही सकारात्मक जो आहे तो प्रचार केला। आता बीजेपीने SIRच्या माध्यमातून, म्हणजे बीजेपी सोबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने इलेक्शन कमिशन ऑफ भाजप झालेलं आहे आणि त्यांनी सातत्याने जे आहे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली। आता 8,22,00,000 तिथली 18 वर्षाच्या वरची लोकसंख्या आहे। मग 7,42,00,000 मतदान कसं? त्यात ते 65,00,000 मतदान तुम्ही काढलं। 16,00,000 मतदान जे आहे ते फॉर्म नंबर 6 भरलं गेलं ॲक्च्युली, पण 21,25,000च्या वरती कसं दिसतं आहे ते? एवढं सगळं साम दाम दंडभेद, वाटमाऱ्या, चोरमाऱ्या, लुटमाऱ्या सगळं करून पण शेवटी बिहारची जनता जी आहे ती सोबत आली। आता तुमचे जे एक्झिट पोल आहे त्याचा बुद्ध्यांक मी सांगतो तुम्हाला काय आहे। एक्झिट पोल सांगतं की 90% यादव मतं आणि 97% मुस्लिम मतं ही महागडच्या बाजूने आहे। त्यात महिला नाही आहे का? रोजगार आणि पलायन हा महत्त्वाचा विषय होता। ज्या ज्या महिला बोलत होत्या त्या सगळ्या महिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ऐकून घ्या ना, त्याच्यामध्ये महिलांनी ज्या बूथवर लागलेल्या होत्या मतदान करताना त्यांनी सांगितलं की आमचा नवरा, आमचा भाऊ, आमचा पोरगा हा मला आता घरी पाहिजे नाही। आणि या मुद्द्यावर आमची काय भूमिका होती? तर आम्ही प्रत्येक घरटी एक जी आहे ती सरकारी नोकरी देऊ। त्यांचा मुद्दा काय होता? हमारे पास जगह नहीं है इंडस्ट्री लाने के लिए, इतनी बड़ी नौकरियां कहाँ से लाओगे? त्यांचे मुद्दे काय होते? घुसपैठिया, गोली, कट्टा, बंदूक, बारूद, हे असे मुद्दे घेऊन देशाचे प्रधानमंत्री लोकांसमोर जातात। ही भाषा आहे त्यांची। लोकसभेमध्ये त्यांनी काय भाषा वापरली होती? मुजरा, मंगलसूत्र, बहेस चोरी। एक मुद्दा हा पण आहे की तुमच्यासोबत किशोर
प्रशांत किशोर पण आहेत, त्यांनी स्थलांतराचा मुद्दा उचलून धरला होता. तिकडेही काही मतदार जाऊ शकतो. म्हणजे महागठबंधनचा हा मुद्दा नाही की तुम्हाला मतदान मिळणार नाही, वोट जे इकडे तिकडे ट्रान्सफर होतं तो मुद्दा महत्वाचा नाही वाटत तुम्हाला? बिहारची जनता ही राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक जनता आहे. पहिलं नगर राज्य, पहिलं साम्राज्य, महात्मा गांधींची कर्मभूमी चंपारण खेडा तिथूनच त्यांनी सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पॉलिटिकली इतकी सजग आहे की कोण जिंकत आहे आणि कोण आपलं करू शकतं याची त्यांना जाणीव आहे. मागे जे आमचं 17 महिने सरकार होतं, त्या 17 महिन्याच्या सरकारमध्ये तेजस्वी यादवांच्या डिपार्टमेंटमध्ये 5 लाख नोकऱ्या देऊन टाकल्या होत्या आणि 3.5 लाख नोकऱ्यांची प्रक्रिया सुरू झालेली होती. तर ह्या गोष्टी जनतेच्या युवकांच्या समोर त्या युवकांचं मतदान आहे 2 करोड. आता 7 करोड 42 लाखमध्ये तुम्ही 2 करोड मतदान मोजून घ्या. आता सांगतो तुम्हाला, त्यांनी सांगितलं की महिलांचं खूप मतदान तिकडे गेलं. 90% जरी यादवांचं मतदान आम्हाला आलं असेल, त्यात महिला नाही आहे का? 97% मुस्लिमांचं मतदान आम्हाला आलं असेल, त्यात महिला नाही का? इतर जे मतदान आलं त्यात महिला नसेल का? शिवाजी, प्रश्न असा आहे की हा जो मताचा वाढलेला टक्का आहे 1% तो टक्का त्यामुळे SIR मुळे आहे की मतचोरीचा जो आरोप महागठबंधनकडनं करण्यात येतोय त्यामुळे आहे की ओव्हरऑल टर्नआउटच जास्त झालेला आहे? पहिले एक काय वाटतं, काँग्रेसचा अनालिसिस काय? असा नॅरेटिव्ह सेट करायचा की आम्ही जिंकत आहोत, नंतर वाटमाऱ्या चोरमाऱ्या लुटमाऱ्या करायच्या. मी तुम्हाला सांगतो, सासाराममध्ये आणि छपरामध्ये स्ट्रॉंग रूम लुटण्याचा प्रयत्न केला. पण हे जे वाढलेलं मतदान आहे हे SIR मुद्द्यामुळे आहे, वोट चोरीच्या मुद्द्यामुळे आहे की नितीश कुमार हे जाणार आहे, त्यांच्याबद्दल जो प्रचार केला तुम्ही, त्यांच्याबद्दल सिंपती निर्माण झाली म्हणून आहे? नक्की कशामुळे हे मतदान आहे? की महिलांना वाटलेले हे 10,000 रुपयामुळे? नाही, असं आहे की त्यांनी 10,000 सांगितलं, आम्ही 30,000 सांगितले ना. 10,000 कोणता उद्योग होतो? 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी 30,000 रुपये देणार, म्हणजे 2,500 रुपये जे महिन्याचे ते एकाच वेळेस देणार. म्हणजे त्यांना काय बकरी पालन करायचं असेल, अजून कुठला उद्योग करायचा असेल महिलांना, तर त्याची तरतूद तजवीज जी आहे खऱ्या अर्थानं सिरियसली ती केल्या गेलेली आहे. पण जे मतदान वाढलं ते युवकांनी आणि महिलांनी वाढवलेलं आहे. मग आता पलायन रोखणे, माझा नवरा माझ्या घरी, माझा पोरगा माझ्या घरी, माझा भाचा माझ्या घरी आहे ना. छठला ज्या ट्रेन भरून जातात ते पाहिलं. छठमध्ये ज्या ट्रेन 10,000 आहे, महाराष्ट्रामध्ये 1,500 मोठ्या प्रमाणात कमाल केल्याची पाहायला मिळाली. हेच नॅरेटिव्हमध्ये फसता तुम्ही लोक. बीजेपीने चोरी केली आहे महाराष्ट्रात, पुराव्यानिशी दाखवलेला आहे आम्ही. का त्यांनी आता सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही आमच्या जो CCTV फुटेजने आम्ही नष्ट केले? सांगितलं ना, आत्ता सांगितलं ना 2 दिवसापूर्वी. हे चोऱ्या माऱ्या तुमच्या तिथपर्यंत मतदारांपर्यंत किंवा वोटिंगच्या कन्वर्टमध्ये होताना पाहायला मिळत नाही. तुम्ही जरी सांगत असाल हा तुमचा भोळेपणा आहे. मी सांगितलं ना, चोरमाऱ्या, वाटमाऱ्या, लुटमाऱ्या सगळं झालेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे आता इलेक्शन कमिशन ऑफ भाजप झालेलं आहे आणि स्पष्टपणे जनतेसमोर आलेलं आहे. महाराष्ट्रातलं 76 लाख मतदानाचं उत्तर दिलं का? अच्छा, आम्ही इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतो, भाजप का उत्तर देते? चोर मोसरे भैया ना. पण मग तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की SIR वगैरे, तुम्ही ही निवडणूक हरलाय असं मान्य करता का? कारण भले तुम्ही म्हणत असाल की भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र आहेत. मी तुम्हाला सांगतो, एवढ्या चोरमाऱ्या, वाटमाऱ्या, लुटमाऱ्या करून सुद्धा जनतेनं बाहेर निघून जे भाजपसहित इलेक्शन कमिशनला उत्तर दिलेलं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कोणाला तर वोटिंग ठेवणार ना तुम्ही. त्यांनी मतदान जे आहे ते सकारात्मक अजेंडाला दिलं आहे. त्यांनी मतदान नोकरीला दिलेलं आहे, मतदान त्यांनी आरोग्याला दिलं, इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं, ॲग्रो बेस इंडस्ट्री करू. आम्ही बेसिक्स घेऊन गेलो लोकांसमोर. यांनी काय केलं? देशाचा प्रधानमंत्री काय बोलतो, काय भाषा आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांची? कट्टा, बंदूक, बारूद, ही भाषा आहे. अमित शहाची काय भाषा आहे? देशाची सुरक्षा उड्यावर टाकून, लोकांचे जीव धोक्यात टाकून फक्त निवडणूक आणि प्रचार आणि वाटमाऱ्या चोरमाऱ्या हा धंदा, घुसपैठी आहे. मग तुम्ही SIR केलं तर तुम्ही एकतरी घुसपैठ्या दाखवला का? तुमची ॲक्च्युअल 18 वर्षाच्या वरची लोकसंख्या ही 8 करोड 22 लाख असताना 7 करोड 42 लाख मतदान कसं आलं? हे सगळीकडून कोंडी जी आहे, सगळीकडून लूटमार जी करता येईल मतांची आणि लोकशाहीची, ती करण्याचा प्रयत्न केला. महागठबंधनच्या विरोधात जायचं एक कारण सांगितलं जाते की राहुल गांधींचा प्रेझेन्स बिहारमध्ये कमी पडला. आमचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल लोंढे बोलतील का? आणि आम्हाला खात्री आहे तिथे तेजस्वी यादव हे ग्राउंडवर आहे आणि त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे की क्लीन स्वीप जी आहे ती आम्ही करतो आहे आणि आम्ही सरकार बनवतो. महागठबंधनमध्ये राहुल गांधींचा प्रेझेन्स फार सुरुवातीला चांगला होता आणि नंतर राहुल गांधी गायब झाले. ते फक्त 5 सभा त्यांनी बिहारमध्ये घेतल्या. प्रचार आहे, हा प्रचार आहे. आता राहुल गांधी हे मृतांच्या घरी पहिले गेले जेव्हा पहलगामचा अटॅक झाला. हे दौरा सोडून आले आणि सरळ जम्मू काश्मीरला गेले. किती त्याचा तुम्ही प्रचार केला, कधी बोलता तुम्ही ही गोष्ट? पण नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी येऊन? नरेंद्र मोदी येऊन बिहारमध्ये प्रचाराला गेले. म्हणजे तुमच्या प्राथमिकता काय आहे? तुमची प्राथमिकता देश सुरक्षा नाही आहे, तुमची प्राथमिकता सरकार चोरणे आहे.
अगदीच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे होते आपल्यासोबत आणि आमचे प्रतिनिधी शिवाजी त्यांच्याशी बातचीत करत होते. हे विश्लेषण आपल्याला दिवसभर असंच करायचं आहे. आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये सुद्धा गेस्ट असणार आहेत. आपल्यासोबत आता राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, थोड्याच वेळात पुढारी मल्टीमीडिया संपादक पुढारी मृणालिनी नानुडेकर आपल्यासोबत असतील, विनायक आंबेकर भाजपचे आपल्यासोबत असतील. या सगळ्यांसोबत चर्चा करायची. जयंत माइंडकरांकडे मी सुरुवातीला जाते. माइंडकर सर, आता ज्या पद्धतीने एक्झिट पोलचे आकडे सांगतायत, ज्या पद्धतीनं नेते बोलतायत, ओव्हरऑल बिहारचं चित्र तुम्हाला कसं दिसतंय? कुठले मुद्दे प्रभावी ठरतायत? आजच्या रिझल्टवरती जे परिणाम करू शकतात?